डॉक्टर प्रज्ञा वाडीकर बनसोडे, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथं उप अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहे। आताच अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलं। आमचे माजी विद्यार्थी या कॉलेजचे डॉक्टर आदित्य पताकराव यांनी डेंटिस्ट्रीचे फील्ड सांभाळून बाकी इतर क्षेत्रामध्ये खूप भरभराट केलेली आहे। त्यांच्या भरभराटीचा एक छोटा खारीचा वाटा म्हणून त्यांनी सामाजिक देणं लागत असल्याच्या भावनेमधून आपल्या कॉलेजचे जे कॉलेजमध्ये येणारे जे गरीब आणि गरजू रुग्ण असतात त्यांच्यासाठी आज वर्धापन दिनाचं औचित्य साधून त्यांनी ब्लँकेट वाटप आणि जेवणाचं फूड पॅकेट हा उपक्रम इथं यशस्वीरित्या राबवलेला आहे। त्यांच्या हातून अशीच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी यापुढे पण असेच कार्य त्यांच्या हातून हो, त्यांना उत्कर्ष लाभो आणि सर्वांचीच प्रगती हो, एवढं मनोगत मी व्यक्त करते। धन्यवाद। सर्वप्रथम तर मी आमच्या कॉलेजला 43 वर्ष पूर्ण झाले, स्थापना दिवस आहे 44वा। त्याचे मी हार्दिक शुभेच्छा आमच्या अधिष्ठाता मॅडम, व्हाईस डीन मॅडम आणि आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑर्थो डिपार्टमेंट यांना हार्दिक शुभेच्छा देतो। पूर्ण आमच्या नक्षत्र बॅचकडनं आदित्य पताकराव फाउंडेशन, मानव परिवर्तन विकासतर्फे आणि अक्षय दांडगे मित्र परिवारातर्फे। खरं तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे ह्याच कॉलेजने आम्हाला शिकवलं। जेव्हापासून आम्ही इथं राहतो तेव्हा फीस भरायला पैसे नसायचे, तेव्हाच आमच्या सगळ्या स्टाफ लोकांनी मदत करून, म्हणजे शासकीय दंत महाविद्यालयाला ॲडमिशन घेणारे किंवा घाटीला ॲडमिशन घेणारे विद्यार्थी हे 80 ते 90% मध्यमवर्गीय किंवा आणखीन गरीब परिस्थितीतले असतात। त्यांच्या फीस भरायचा पण प्रश्न असतो। त्यावेळेस कॉलेजनी आपल्याला जाणीव करून दिली असते की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण एकमेकाला मदत केली तर सर्वच पुढे जाऊ। त्या भावनेतून आज आमच्या फाउंडेशननी, अक्षय दांडगे फाउंडेशननी, श्रीनिवास भिसे, योगेश कदम यांच्या फाउंडेशननी, डॉक्टर राजेंद्र महिंद्रा यांच्या पुढाकाराने आम्ही इथं अन्नदान आणि ब्लँकेट वाटप केलेलं आहे। याचा अभिमान वाटतो की आपण असंच नेहमी काही ना काही समाजामध्ये समाजासाठी आपण करत जाऊ। आणि परत एकदा आता आपण उल्लेख केला समाजाचा डॉक्टरी पेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस निगेटिव्ह होत चाललाय। बरोबर, मोठमोठे हॉस्पिटल उघडून नुसतं रुग्णांना